की बाबा आईला आपण काय देऊ शकतो, की जसं तुम्ही आज काहीतरी काम करताय हे आईला स्वातंत्र्य आहे. आई सांगू शकते चार चौघात जाऊन की माझा मुलगा आज काम करतोय, काहीतरी असो, काय छोटा असू दे मोठा असू दे, पण माझा मुलगा आज अस्तित्व तयार करतोय त्याचं. हे स्वातंत्र्याच्या काळात ना बऱ्याचशा आयांना नाहीये, की त्यांना ते हात आकडून राहावे लागतात, की लाज वाटते की माझा मुलगा काहीच करत नाही. तर ते स्वातंत्र्य त्या आईकडे नसतं की लग्नात गेल्यानंतर मुलगा काय करतो, नाहीये. तर आपल्याला ह्याच गोष्टींमधून आहे की आईला आपण काय देऊ शकतो, तर हे समाधानी, हे सुख. जसं मी माझ्या हॉटेलमध्ये काम करतो दिवसभर, इन जनरल मी जे काय पैसे गोळा करतो, जे काय माझा जमलेला गल्ला असतो, ते अख्ख्याच्या अख्ख्या आईच्या हातात असतात. कारण की तो तिचा हक्क आहे मोजायचा, ते समाधान आहे, तिला आनंद वाटतो की बाबा आज माझा मुलगा कष्ट करून जे एवढे पैसे माझ्या हातात आणतोय, ते सुख आईला आपल्याला द्यायचंय. उद्या तुम्हाला काय झालं की तू लागलं किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, भले तुम्ही बाहेर म्हणता माझे मित्र हे ते, पण पहिले ज्या व्यक्ती असतात त्या डोळ्यासमोर थांबतात तुमच्या, तुमचे आई आणि वडील असतात. तुम्हाला काय लागलं, पहिला शब्द तोंडातनं निघतो, काय होतो, आई ग. एखादी मोठी गोष्ट आपल्याला काय बापरे हे कसं काय, म्हणजे हे आई वडील आपल्या घरात आहेत, ते सुखी आहेत का, समाधानी आहेत का, हे आपलं कर्तव्य आहे.